बदलापूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीदरम्यान भाजपाचे जे शिक्षक आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपाच्या प्रचारामध्ये कुठेच दिसले नाहीत असा आरोप होत आहे. सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर काय सांगाल या आरोपांना? तुमच्यावर सातत्याने होत असतात, निवडणुकी दरम्यान पण झाले, काय उत्तर द्याल? महाराष्ट्र राज्यामध्ये जशा नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्यानुसार मी कोकणाचा आमदार असल्याने 5 जिल्ह्याचा आमदार असल्याने मी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी अगोदर सांगितलं होतं की संपूर्ण कोकणामध्ये मला प्रचाराला जावं लागेल आणि त्यानुसार मी रत्नागिरीमध्ये 10 दिवस त्या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांचा प्रचार केला. त्याचबरोबर तिथल्या शिक्षकांच्या बैठका घेऊन त्यांना सुद्धा या प्रचारामध्ये उतरण्यासाठी मी विनंती केली आणि सगळ्यांना मतदान सुद्धा करायला सांगितलं. तिथून आल्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वेळ मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी पालघरमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्यावेळेला पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी स्वतः होते. तेव्हा मी त्यांना लक्षात आणून दिलं की मी या ठिकाणी पालघरमध्ये ऑलरेडी प्रचारामध्ये आलो आहे आणि तिथे सुद्धा 4 दिवस सर्व उमेदवारांचा, बीजेपीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार मी त्या ठिकाणी ऑलरेडी केलेलाच आहे. बरं, असाही आरोप होतोय आपल्याच पक्षातील भाजपा आमदार किशोर कथोरे आहेत. त्यांनी सांगितलं की या निवडणुकी दरम्यान पोस्टल मतदान जे असतं त्याच्यामध्ये जे कर्मचारी असतात त्यांना तुम्ही फोन केले आणि त्याच्यामुळे भाजपाचे जे उमेदवार काही अवघ्या मतानं त्यांचा निसटता पराभव झालाय, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे, याला काय उत्तर द्या? बघा, पोस्टल मतदान तुम्ही जर पाहिलं असेल बदलापूरमध्ये तर अत्यल्प असं पोस्टल मतदान झालं आहे. आणि मी असं का करू? पक्षाच्या विरोधात मी असं कशासाठी करू? मला जर करायचं तर मी उपयोग केला असता ना. मी तशी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. माझ्या घरातले जरी उमेदवार होते तरी माझ्या बंधूंनी मला सांगितलं होतं की तू तुझ्या पक्षाचं काम कर आणि त्यानुसार मी सगळीकडे अन्य जिल्ह्यामध्ये जाऊन पूर्ण प्रचार केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांचा प्रचार त्या ठिकाणी केला आहे आणि हा आरोप चुकीचा वाटतोय मला. आता मी नेहमी साहेबांचा आदर केलेला, कथोरे साहेबांचा नेहमी आदर करतो. तर त्यांचा काहीतरी गैरसमज असावा कदाचित माझ्या बाबतीत, पण तसं काही झालेलं नाही. अं, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यावेळेस देखील स्टेजला तुम्ही दिसला नाहीत. अंबरनाथला बाजूला जी नगर परिषद आहे तिथे देखील मुख्यमंत्र्यांची सभा झाली, नक्की कारण काय? माहिती मिळाली नाही किंवा काय? पहिल्यांदा बदलापुरात ज्यावेळेला सभा झाली त्यावेळेला मला कुठल्याही सभेला आमंत्रण, मला सभेलाच नाही अन्य कोणत्याही कार्यक्रमाला मला बदलापूरमध्ये बोलवलं जात नाही. मला बाहेरच्या तालुक्यामध्ये लोक बोलवतात, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये लोक बोलवतात, मी त्या ठिकाणी जातो. आणि ज्या दिवशी बदलापूरमध्ये सभा होती त्या दिवशी मी पालघरमध्ये होतो. पालघरमध्ये माझा प्रचार सुरू होता. 4 दिवस त्या ठिकाणी मी होतो. तिथल्या सगळ्या बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, रवींद्र चव्हाण साहेबांना पण माहिती होतं की मी पालघरमध्ये प्रचार करतो. मला जर का त्यांनी कल्पना दिली असती की बदलापूरमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार असतील तर 100% मी त्या ठिकाणी गेलो असतो. अंबरनाथची आता 2-3 दिवसापूर्वी निवडणुकीच्या 18 तारखेला नागपूरचं आमचं तुम्ही अधिवेशन पाहिलं. त्या अधिवेशन संपल्यानंतर मी दर अधिवेशनाला गेलो की आजूबाजूचे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी काही शिक्षक मला काही कामानिमित्त आमंत्रण करतात किंवा अनुदानाचा प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे मला सत्कार ते लोक करत असतात. तर त्या दिवशी जुन्या पेन्शनच्या संदर्भात बरेचसे लोक त्या ठिकाणी जमले होते. त्याकरता मी तिकडेच होतो आणि मला माहित सुद्धा नव्हतं की अंबरनाथमध्ये सीएम साहेब येणार आहेत. कोणीही मला कळवलेलं नाही. मला जर कळवलं असतं तर 100% त्या बैठकीला मी गेलो असतो. तर अशी देखील एक चर्चा आहे की कुटुंबामध्ये अनेक लोक जे आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ही सगळी अडचण कुठेतरी तुम्हाला फेस करावी लागते. कसं माहिती का, मी ऑलरेडी वरिष्ठांच्या कानावर सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत की बदलापूरमध्ये इथे थोडीशी अडचण माझी नेहमीच होत असते. पण माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी शिक्षक आमदार आहे आणि शिक्षक आमदार असलेले विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील यासाठी दिवस रात्र मेहनत करतो. सातत्याने माझे प्रयत्न असतात आणि निश्चितपणे मला जी जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे, मला मागच्या वेळेला शहापूरला सदस्य नोंदणीची मोहीम दिली होती, मी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. कोणताही कार्यक्रम असेल तो मी कार्यक्रम माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला करत असतो. मला इथे बदलापूरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत किंवा आमंत्रण सुद्धा देत नाहीत. पण माझा कार्यक्रम मी प्रदेशाध्यक्षांनी मला जी काय जबाबदारी दिली मी माझ्या शिक्षकांना असेल, विद्यार्थ्यांना असेल किंवा सामाजिक जो काही कार्यक्रम असेल लोकांना घेऊन सोबत घेऊन कार्यक्रम करत असतो. आता तुम्ही पाठीमागे बॅनर पाहत असाल तर नमो नेत्र चिकित्सा शिबिर होतं. 3,000 विद्यार्थ्यांचे आपण नेत्र चिकित्सा शिबिर या ठिकाणी आणि पालकांची आपण मोफत या ठिकाणी तपासणी करून घेतो. बरं सर, या सगळ्या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे का? मी ऑलरेडी मागच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्याशी बोललो होतो. चव्हाण साहेबांच्या पण मी या गोष्टी कानावर टाकल्या आहेत. पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलून नम्रपणे, अतिशय नम्रपणे ज्या ज्या गोष्टी त्यांना मी सांगणारच आहे आणि त्यांनाही कल्पना आहे की निवडणुकीच्या दरम्यान मी कुठे होतो आणि काय करत होतो हे त्यांनाही माहिती आहे. या ठिकाणी कसं होतं, थोडंसं इथला स्थानिक वाद जो वेगळा आहे
तो वेगळा आहे. त्याच्यात मी नेहमीच सांगितलं की मला या स्थानिक वादामध्ये घेऊ नका. तर मी 5 जिल्ह्याचा आमदार आहे. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम मला करायचं आहे. आपण सगळ्यांनी मदत गेली पाहिजे. आता ह्या छोट्या राजकारणात, इथल्या राजकारणात मला घुसून चालणार नाही. कारण अन्य जिल्ह्यामध्ये तुम्ही जर गेलात, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अन्य जिल्ह्यातल्या लोकांशी संपर्क साधला तर निश्चितपणे ते सांगतील की ज्ञानेश्वर म्हात्रे इथे आले होते, नव्हते किंवा त्यांनी कोणाचा प्रचार केला हे तुम्हाला सांगतील. आता जर सगळं जुळून आलं किंवा आमदार किसन कथोरे साहेब तुम्ही समेट जर झाली तर पुन्हा एकत्र काम करताना दिसाल. नेहमीच माझा प्रयत्नच आहे. का राज्यामध्ये बघा, केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार या तिघांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदार, सर्वच माझे विधानसभेचे असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, आम्ही सर्व एकत्र येऊन काम करतो. आणि या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. ते आम्ही नेहमीच सांगितलं की मला ही सगळी मंडळी अत्यंत, मी त्यांना अतिशय नम्रपणे मानतो. सगळेजण नेहमीच मला माझ्या कामाचं कौतुक सुद्धा ते लोक करत असतात. आणि मला तर वाटतं की सगळे एकत्र यावं, यामध्ये एकत्र येऊनच सगळं काम केलं गेलं पाहिजे. आणि मी सातत्याने या गोष्टीच्याच आग्रही असेल की भविष्यामध्ये सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं. माझा कथोरे साहेबांवरची अजिबात कुठल्या प्रकारचं, मी पूर्वी पण सांगितलं की त्यांचा माझ्यावर आकस असेल, त्यांचा कोणतरी गैरसमज केला असेल, पण माझं त्यांच्या बाबतीत वैयक्तिक काय नाही किंवा त्यांच्याही माझ्या बाबतीत वैयक्तिक नाही. लोकल राजकारण आहे, त्याच्यावर थोडंसं असू शकतंय. पण ते सुद्धा मी प्रयत्न स्वतः पुढाकार घेऊन मिटेल की यासाठी प्रयत्न करेन. तर पालिकेवर तुमची सत्ता आली एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षांची भेट घेणार आहात, त्यांचं अभिनंदन करणार आहात. निश्चितपणे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. पण मी तिथे त्यांचं अभिनंदन करायला गेलो ते त्यांना ते पटेल की नाही मला माहित नाही, पण निश्चितपणे त्यांना भेटून त्यांचं आपल्या माध्यमातून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. निश्चितपणे सगळ्यांनी एकत्र येऊन बदलापूरच्या विकासाकरता सगळ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम करावं असं मला सगळ्यांना या ठिकाणी असं सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या सोबत होते आणि त्यांच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्याची सगळी सविस्तर माहिती त्यांनी उत्तरं त्या संदर्भात दिलेली आहेत. मात्र भविष्यामध्ये हा जर स्थानिक वाद मिटला तर एकत्र निश्चितच काम करू अशी त्यांची भूमिका आहे. गणेश मंजू अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.